नमस्कार मित्रांनो. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रेयाला सगळेजण ओळखतात. पण श्रेयाच्या जन्मापूर्वी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतला होता. पण या मुलीने मोठं झाल्यावर पिळगावकर कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. तर तिच्यामुळे श्रेयाला आज देखील एका गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल खुलासा केला आहे. श्रेयाच्या जन्मापूर्वी सुप्रिया आणि सचिन यांनी करिश्मा मखानी या मुलीला दत्तक घेतलं होतं. या मुलीचे वडील सचिन यांचे मित्र होते. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हाच माझा मार्ग ऐकला यामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीतही भाष्य केलं होतं. करिश्मा ही अतिशय श्रीमंत घरातील मुलगी होती. ती लहान असताना तिची आई खूप आजारी होती. त्यामुळे तिचे वडील रेस्टॉरंटमध्येच तिला घेऊन असायचे. अशाच एका भेटीमध्ये सचिन सुप्रिया यांना करिश्मा म्हणजेच किटूविषयी समजलं आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया यांनी मनापासून किटूचा सांभाळ केला. त्यावेळी ती 3-4 वर्षाची होती. सचिन आणि किटूच्या वडिलांनी एकत्र येऊन किटू फिल्म्स ही चित्रपट कंपनीही स्थापन केली होती. पण नंतर त्यांच्यात काही गैरसमज झाले आणि त्यांनी ही कंपनी बंद केली. पुढे किटूचे वडील येऊन तिला लंडनला घेऊन गेले. सचिन आणि सुप्रिया यांनी तिला कायदेशीररित्या दत्तक घेतलं नव्हतं. सचिन यांनी तिचं उत्तम पालनपोषण केलं. इतकंच नाही तर तिला चित्रपटांमध्ये भूमिकाही दिल्या. मात्र करिश्माच्या वडिलांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला परत घेऊन गेल्यामुळे पिळगावकर कुटुंबाला या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. सचिन यांनी किडनॅपिंगचे आरोपही केले होते, पण हे आरोप त्या कुटुंबाने फेटाळले. त्यानंतर करिश्मा आणि तिच्या बाबांनी मिळून एकत्र पत्रकार परिषद घेतली. यात तिने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. किटू आणि याच किटूमुळे काही जणांमध्ये श्रेया ही सचिन सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमजही निर्माण झाला. त्यामुळे श्रेयाला ती त्यांची सक्की मुलगी असल्याचं आजही अनेकांना सांगावं लागतं आणि या गोष्टीचा श्रेयाला देखील त्रास होतो असा खुलासा असा खुलासा खुलासा असा 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 खुलासा